नमस्कार ट्रेडर्स, आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय असा असणार आहे तो म्हणजे फिबोनाची रिट्रेसमेंट म्हणजे FIB रिट्रेसमेंट कशी ड्रॉ करायची. ओके, म्हणजे हा टूल कसा यूज करायचा. हा सेटअप व्हिडिओ नसणार आहे. सेटअप व्हिडिओ आपण काही दिवसात तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. कोणताही सेटअप असो, आपण जर त्याला 2 ते 3 महिने लाईव्ह मार्केटमध्ये आपण त्याला टेस्ट केला तर तो सेटअप आपल्यासाठी चांगला आणि आपण त्यामध्ये बेस्ट होतो. ओके, आणि एकच सेटअप फॉलो करा, जेणेकरून मी असं म्हणत नाही की हा सेटअप फॉलो करा. जो तुम्ही कोणताही सेटअप फॉलो करताय तो एकच फॉलो करा, जेणेकरून त्यामध्ये तुम्ही मास्टर व्हाल आणि आपली ट्रेडिंग चांगल्या पद्धतीने कराल. ओके, तर आपला आजचा विषय तो म्हणजे FIB रिट्रेसमेंट कशी ड्रॉ करावी. मी ट्रेड घेतो ते FIB रिट्रेसमेंटवरतीच घेतो. मला असं बेस्ट सपोर्ट आणि रेजिस्टन्स वाटतो तो. तर सुरू करूया. ओके, पहिलं म्हणजे आपण एक मिनिट, ही आहे FIB रिट्रेसमेंट, फिब रिट्रेसमेंट. ओके, तर यामध्ये आपण एक सेटिंग करणार आहोत, कारण का या सर्व लेवल आपल्यासाठी उपयोगी नाही आहेत. ओके, तर आपल्याला ज्या लेवल पाहिजे ते म्हणजे 0.5 आणि 0.6. ओके, ह्या 2 लेवल आपल्याला पाहिजे. तर एक सेटिंग करायची छोटीशी, जेणेकरून आपल्याला झोन ड्रॉ करायची गरज नाही, आपल्याला पूर्ण झोन मिळून जाईल. आपल्याला कोणकोणते हे पाहिजेत, 0.618 आणि 0.5. ओके, आणि 0 आणि हे 1 हे 2 लाईन आपल्यासाठी पाहिजेत. ओके, तर हे बाकी सगळे हे आपण रिमूव्ह करून घेऊया. ओके, जेणेकरून आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे झोन ड्रॉ करायची गरज नाही, आपल्याला डायरेक्ट लेवल मिळून जाईल. ओके, झोन ओके नाही ओके, तर ही लेवल आपल्याला इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून या लेवलचा आपण झोन चा कलर चेंज करूया, तो म्हणजे ग्रे करूया. ओके, तर हा आपल्याला एक झोन मिळालेला आहे. ही लेवल आपल्याला गरजेची असते. ओके, तर ही लेवल आपल्यासाठी कशी वर्क करते, हा जो काही विषय हा मला काही कळलेला नाही आहे. ही कॅन्डल, कारण का आजची डेट आहे ती म्हणजे 6 जुलै आणि ही कॅन्डल आहे ती 8 जुलैची कॅन्डल आहे. हा काय विषय तो आपल्याला कळलेला नाही आहे. ओके, तर तो जाऊ दे. आपला इम्पॉर्टंट विषय काय आहे तो म्हणजे फिबोनाची रिट्रेसमेंट कशी ड्रॉ करायची. फिबोनाची रिट्रेसमेंट काय काम करते ती म्हणजे जेव्हा मार्केट अप ट्रेंडमध्ये असतं आणि ते मार्केट जेव्हा रिट्रेस होतं, ती लेवल कुठपर्यंत येऊ शकतं मार्केट, ते आपल्याला ते इंडिकेट करून देतं. ओके, तर फिबोनाची रिट्रेसमेंट कशी ड्रॉ करायची. स्विंग टू स्विंग आपण काम करत असतो. ओके, आता बघा हा एक स्विंग आहे, या लेवलवरून हा मार्केटने हाय बनवला आहे. ओके, इथून परत मार्केट या लेवलवरती आलं, इथून अप गेले, अप लावून परत खाली आलं. ओके, तर मार्केट जेव्हा रेजिस्टन्स घेतं ते कोणत्या लेवलपर्यंत घेऊ शकतं, हे आपल्याला ॲक्युरेट जी लेवल आपल्याला देतं ती म्हणजे FIB रिट्रेसमेंट देते. ओके, तर आपण मागाशी झोन ड्रॉ केल्याप्रमाणे मॅग्नेट ऑन करूया. आपण मॅग्नेट ऑन केल्यावर आपल्याला एकदम ॲक्युरेट लेवल मिळते. ओके, लो टू हाय. तर हे बघा, इंडिकेटर रिमूव्ह करूया आपण. हे बघा, या लेवलवर मार्केट रिव्हर्स झालेलं आहे. ओके, तर आता नेक्स्ट आपण हे बघूया रेजिस्टन्स कुठे घेतला आहे, तर या लेवलपासून हा आहे. ओके, हे बघा, या लेवलमध्ये येऊन मार्केटने क्लोजिंग दिले. जर या खाली क्लोजिंग दिली तर मार्केट ट्रेंड चेंज करून खाली येऊ शकतो. ओके, म्हणजे या लेवलपर्यंत येऊ शकतं, असा आपला इंडिकेटर असतो. तर आता आपण 15 मिनिट कॅन्डलमध्ये जाऊ. 15 मिनिट कॅन्डल बेस्ट असते, मी तर हीच यूज करतो. ओके, तर प्रिवियस डे, ओके, मागील दिवसाचा हाय टू लो
हाय टू लोला जर आपण फिबोनाची ॲड केली, आता हा दिवस घेऊया आपण. या डेचा फर्स्ट कॅन्डल ही आहे. ओके, एक मिनिट, मॅग्नेट क्लोज करूया. फर्स्ट कॅन्डल ही आहे आणि हाय कॅन्डल, लास्ट कॅन्डल ही आहे. ओके, लास्ट कॅन्डल म्हणजे जो मार्केटने हाय टॉप हाय तो ह्या कॅन्डलचा. ओके, तर या 2 कॅन्डलला आपण मार्क करूया. ओके, आणि प्रिव्हियस डे लो आणि हाय हे दोन्ही एकदम बेस्ट रेजिस्टन्स आणि सपोर्ट असतात. ओके, तर या लेवलला आपण फिबोनाची ड्रॉ करायचे. आता फिबोनाची ड्रॉ करताना, फिब लेवल ड्रॉ करताना कशी करायची, हा आपला मेन टॉपिक आहे. तो म्हणजे आता बघा, या डेमध्ये मार्केट या लेवलला ओपन झालं आहे आणि या लेवलला क्लोज झालं आहे. ओके, इथे क्लोजिंग दिले मार्केटने. तर मार्केट अप ट्रेंडमध्ये, म्हणजे मार्केट वरच्या बाजूला गेले, तर आपण फिबोनाची ड्रॉ करताना फिब रिट्रेसमेंट लो टू हाय ड्रॉ करायची. ओके, लो टू हाय, कारण का मार्केट लो म्हणजे खालून वरती गेलं म्हणून लो टू हाय. ओके, तर ही फिबोनाची ड्रॉ केल्याच्या नंतर आपल्याला एक लेवल मिळाली, ती म्हणजे 0.5 आणि 0.6. ओके, लेवल आपण राईट साईडला घेऊया म्हणजे. ओके, ही एक लेवल मिळाली आपल्याला. तर ही लेवल किती इम्पॉर्टंट आहे बघा. या लेवलवरून मार्केट रिव्हर्स झालं, तर इथे एंट्री प्लॅन कशी करायची हा विषय आपण सेटअप व्हिडिओमध्ये आपण सांगणार होतो मला. आणि कशी करायची फेक ब्रेकआउट, यावरती आपण फेक ब्रेकआउट कसे होतात हे आपल्याला कधी समजणार, जेव्हा आपण ह्यावरती 2 ते 3 महिने आपण प्रॅक्टिस करू, तेव्हा आपण ह्या सेटअपवरती मास्टर होऊ, आपल्यालाच आपले प्रॉब्लेम समजायला सुरुवात होतो. ओके, तर आजचा आपला विषय एवढाच आहे की फिबोनाची कशी ड्रॉ करायची. ओके, तर मार्केट खालून वरती गेले म्हणून लो टू हाय. ओके, तसंच जर वरून खाली येत असेल तर मार्केटला फिबोनाची कशी ड्रॉ होणार. तर याच दिवशी बघा, इथे ओपन झाले मार्केट आणि क्लोजिंग या लेवलला दिले. ओके, तर या सिच्युएशनमध्ये मार्केट अप म्हणजे वरून खालच्या बाजूला आले, तर मार्केटमध्ये आपण हाय टू लो अशी फिब ड्रॉ करणार. ओके, हाय टू लो या लेवल बघा, ही लेवल ड्रॉ केल्याच्यानंतर नेक्स्ट डेमध्ये मार्केट या लेवलवरती आलं. प्रत्येक दिवशी या लेवलवरती येईल असं नाही, तर या 2 जे इथे आलं म्हणून सोडा, पण या लेवलवरती येऊन मार्केट रिव्हर्स झाले. ओके, तर जेव्हा मार्केट साईडवेज असतं, ओके, साईडवेज मार्केटची कंडिशन आपल्याला इथे कुठे पाहायला मिळते का बघूया. ओके, हे बघा, ही मार्केट साईडवेज आहे. या लेवलला मार्केट ओपन झालं आहे, 9:15ची कॅन्डल. ओके, आणि ओके, ही आहे 15ची कॅन्डल. ओके, तर या लेवलवरती आपण फिब कशी ड्रॉ करायची. तर बघा, इथे मार्केटचा हाय, हा लो आहे आणि हा मार्केटचा हाय आहे. यामध्ये अंतर मार्केटने अप साईड जास्त गेले. ओके, त्यानंतर डाऊन आले. तर आपण डेली चार्टमध्येही पाहू शकतो. डेली चार्टमध्ये जाऊन ओके, ही कॅन्डल आहे ती. तर ही कॅन्डल आपल्याला काय सांगते, हे साईडवेज मार्केट, पण ह्या कॅन्डलला वरून रिजेक्शन जास्त आहे. वरून रिजेक्शन जास्त असल्यामुळे या कॅन्डलला फिब हाय टू लो लागणार. ओके, या कॅन्डलला फिब हाय टू लो लागणार, म्हणजे या कॅन्डलला वरून रिजेक्शन जास्त होतं. ओके, तर आपण फिब म्हणजे प्रिव्हियस डे फिब कधी यूज करावी, 1 आवर फिब कधी यूज करावी, 1 कॅन्डल फिब कधी यूज करावी, हे सगळं आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट म्हणजे धन ॲपमध्ये आहे, तो आपल्याला म्हणजे मल्टिपल चार्ट देतो, 2 चार्ट,
3 कॉलम 3 चार्ट आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळ्या धन ट्रेडिंग ॲपमध्ये मिळतं. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.